रायगढ़ का टाइगर उस्मान पटेल। उस्मान पटेल को कौन नहीं जानता। पूरे भारतवर्ष में ऐसा क्रिकेट का दीवाना नहीं होगा जो उस्मान पटेल को नहीं जानता होगा। और विकेट के पीछे जी हाँ, इसमें दबा हवा में गेंद, हालांकि खाली क्षेत्र 30 गज का दायरा वहां पे मौजूद, लॉन्ग ऑन खाली था, उसका फायदा मिलता हुआ गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, बल्लेबाज ने देखा, परखा और निर्जल स्थल पर उस गेंद को खेल दिया है। 30 गज के दायरे का फायदा उठाना है, उसी मानसिकता के साथ, उसी सोच विचार के साथ यहाँ पे बल्लेबाजी हो रही है। नए बल्लेबाज प्रदीप हाले, प्रदीप हाले भी लंबे अरसे से बल्लेबाजी कर रहे हैं। फिर से एक बार लॉफ किया है, ओवर द कवर, वहां पे फील्डर तैनात थे मगर उनके सर के ऊपर से गेंद निकल गई। प्रदीप हाले बाल बाल बच गए इस मर्तबा। 1 रन जैसे वैसे मुकम्मल कर लिया है, मगर 30 गज का दायरा है, रिस्ट्रिक्शन होने की वजह से यहाँ पे उन्हें एक जीवन दान मिला है, अगर ऐसा मैं कहूंगा तो गलत नहीं होगा। याज दरम्यान सन्माननीय विशाल फॉर्नर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं। चलिए बैक टू क्रिकेट। फिर से एक बार हम रिदम में आते हैं। बहुत ही मजेदार ये मुकाबला होने वाला है। आप देख रहे हैं भोसले वॉरियर्स तेरोंडा बनाम लब्बैक मांडला। लब्बैक, ये नाम हमने बहुत सालों तक सुना है और आज भी उसी नाम से लब्बैक मांडला ये टीम खेल रही है। ओहो, बहुत ही बढ़िया गेंद, जादूमय गेंदबाजी हो रही है। इस विकेट के ऊपर गेंदबाजी करना इतना आसान नहीं है, मगर एक्सपीरियंस इसी का तो नाम है। छह रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। क्या कमाल की गेंदबाजी की है जमीर ने। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद थी, अक्रॉस द लाइन उसे खेला है, मगर डीप में फील्डर तैनात है, वहां पे थोड़ा सा हड़बड़ाहट में नजर आया, उसका फायदा मिला बल्लेबाजों को। जहां पे 1 रन मिलने की संभावना थी, वहां पे दूसरा रन बल्लेबाजों ने फौरन मुकम्मल कर लिया है। यश जंगली और प्रदीप हाले, ये 2 बल्लेबाज भोसले वॉरियर्स तेरोंडा की तरफ से बल्लेबाजी करते हुए। यश यंगस्टर खिलाड़ी है, युवा खिलाड़ी है, मगर कमाल का बल्लेबाज, इस साल तूफानी फॉर्म में है। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंदी, बल्लेबाज को देखा था कि ऑफ स्टंप के बाहर सफल हो रहे हैं, वैसे ही अपनी लाइन एंड लेन में बदलाव किया, थोड़ा सा फंबल हुए। ये खराब फील्डिंग, ये नहीं कर सकते, बिल्कुल नहीं कर सकते, कतई नहीं कर सकते। ये क्या किया आपने, कोई जरूरत नहीं थी। देखिए, जहां पे 1 रन मिलने की संभावना थी, वहां पे मिले हैं 3 रन। एक रन कितना कीमती होता है, एक रन कितना मौल्यवान होता है। एक रन की वजह से मैच जीता जाता है या मैच हारा जाता है, ये अक्सर हमने देखा है। टेनिस क्रिकेट हो या अंतरराष्ट्रीय स्तर का क्रिकेट हो, आपने देखा होगा न्यूजीलैंड बनाम इंग्लैंड का वो फाइनल का मुकाबला, हालांकि वर्ल्ड कप था वो, उसके बावजूद फाइनल का मुकाबला था और मैच हुआ था टाई। और उसके बाद जब सुपर ओवर खेला गया, वहां पे भी हमने देखा था टाई। तो 1 रन का मौल, 1 रन का मूल्य तुम बखूबी जानते हो। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 11 रन खर्च किए हैं जंबो ने। इस बीच नए गेंदबाज आए हैं, अर्शिल शेख अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। सामने है यश जंगली, नॉन स्ट्राइक एंड पर है प्रदीप हाले। अब 30 गज का दायरा भी हट चुका है। विकेट के पीछे रिजवान नजर आ रहे हैं। रिजवान भी हालांकि 40+ हो चुके होंगे, क्योंकि बहुत ही लंबे अरसे से वो इस टीम में खेल रहे हैं। भोसले वॉरियर्स हेरोंडा संघाचे संघ मालक नीरज भोसले
यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. नीरज भोसले यांचा यथोचित इथे सन्मान केला जाणार आहे. प्लीज वेलकम नीरज भोसले. चलिए बैक टू क्रिकेट. मैदान पर क्या हुआ है, खराब फील्डिंग का नजारा. जमीर दाखवे वहां पे बहुत बड़ी गलती करते हुए दिखाई दिए. जहां पे 1 या 2 रन मिल सकते थे वहां पे चौका यश जंगली के खाते में. ओहो, इसमें तबाह 2 टांगों के बीच में यॉर्क किया था अर्शिल ने. कैच लपकने का मौका हो सकता था मगर फील्डर से बहुत दूर ये गेंद और इसी वजह से फिर से एक बार यश जंगली को 2 रन लेने का मौका मिलता हुआ. पहले ओवर में जमीर दाखवे ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की. इस विकेट के ऊपर 10-11 रन खर्च करना यानी किफायती कंजूस गेंदबाजी करना. दूसरे ओवर में आए हैं अर्शिल शेख. पहली गेंद पर मिस फील्डिंग के जरिए से चौका देखने को मिला और अब यहाँ पे एक जीवन दान ही मैं कह सकता हूं. 2 रन यहाँ पे मिले यश को. जी हाँ, यश अर्शिल की बहुत ही बढ़िया गेंद थी मगर ऑन द राइज उसे बहुत ही खूबसूरती के साथ खेला था. डीप स्क्वायर लेग में फील्डर बहुत ही बढ़िया फील्डिंग करते हुए अच्छा थ्रो, शानदार थ्रो. देखिए तालियां बजाकर उनका यहाँ पे अभिनंदन किया है उस्मान पटेल ने भी. मगर फिर भी दोनों भी बल्लेबाज चतुराई के साथ यहाँ पे दौड़ लगाते हुए दिखाई दिए और देखते देखते 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए हैं. इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर. आप देख रहे हैं भोसले वॉरियर्स तेरोंडा बनाम लब्बैक मांडला. इन दोनों टीमों के बीच कड़ा संघर्ष. टॉस जीता था लब्बैक मांडला ने. ओहो, इसमें तो हवा में खेलने पर मजबूर तो किया है मगर शॉर्ट स्क्वायर लेग खाली. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग से फील्डर ने एक लंबी दौड़ लगाई, उस गेंद तक पहुंचे और इसी बीच दोनों भी बल्लेबाजों को 1 रन लेने का सुनहरा अवसर. इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. दूसरा ओवर प्रगति पर. कुछ हद तक इस ओवर में भी बहुत ही बढ़िया गेंदबाजी हमें देखने को मिल रही है. अर्शिल शेख भी एक नए खिलाड़ी है, नवेले खिलाड़ी है, नौजवान खिलाड़ी है. इसमें दबा हाफ ट्रैकर गेंद थी और खड़े खड़े खेल दिया उसे मगर लॉन्ग ऑन में फिर से एक बार थोड़ी सी हड़बड़ाहट देखने को मिली. हालांकि वहां पे रेहान राजपुरकर मौजूद है. रेहान से गलती नहीं हो सकती मगर मैं दोस्तों अक्सर कहता हूं सड़क कितनी भी साफ हो धूल तो हो ही जाती है और खिलाड़ी कितना भी अच्छा हो भूल तो हो ही जाती है. रेहान राजपुरकर को आप सभी बखूबी जानते होंगे. कुड़की गांव से बिलोंग करने वाला, श्रीवर्धन तहसील से बिलोंग करने वाला ये नायाब खिलाड़ी. इसमें तब हॉरिजॉन्टल शॉट, फिर से एक बार शॉर्ट आर्म पुल किया है उसे मगर काउ कॉर्नर की दिशा में फील्डर मौजूद थे. फिर भी वहां पे 2 रन मुकम्मल कर लिए हैं. आउटफील्ड में हम देखते हैं कि थोड़ी सी खराबी जरूर है और इस आउटफील्ड में ग्राउंड फील्डिंग करना सारे खिलाड़ियों के लिए मुश्किल भरा होता हुआ. देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है. 12 रन के औसत से 24 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर. पहले ओवर में आए थे 11 रन और इस ओवर में आए हैं 13 रन. मगर इसी औसत से अगर रन बनेंगे तो 48 रन प्रोजेक्टेड स्कोर यहां पे नजर आता हुआ जो कि बल्लेबाजों के लिए काफी नहीं हो सकता. भोसले वॉरियर्स तेरोंडा टीम के बल्लेबाज चाहेंगे कि यहां से 60 से 65 रन कम से कम बनाए क्योंकि आपको किसी भी हालत में 60 तक तो पहुंचना ही पड़ेगा वरना जब आप गेंदबाजी करने के लिए आओगे तब बहुत ज्यादा मुश्किलों का सामना करना पड़ सकता है. बल्लेबाजों के लिए नंदनवन, बल्लेबाजों के लिए पैराडाइज ये विकेट और उसी के साथ हवा का फ्लो, हवा का स्रोत हम देख सकते हैं राइट हैंड बल्लेबाज के लिए बहुत ही कारगर. इस बीच नए गेंदबाज आए हैं रेहान राजपुरकर, कुड़की गांव से बिलोंग करने वाला. देखिए रोशन कुड़की, हालांकि कुड़की इसका अगर मतलब देखा जाए ये गांव का नाम है मगर कुड़की किसे कहते हैं? जब्ती. जब्ती को कुड़की कहते हैं. जब बैंक वाले लोन नहीं अदा करते हैं ना हम तो जब जब्ती करने के लिए आते हैं यानी कुड़की करते हैं. अगर गांव का नाम यहाँ पे कुड़की है और यहाँ पे अपने गेंदबाजी में जब्त करने के लिए आए हैं रेहान राजपुरकर, मैन फ्रॉम कुड़की श्रीवर्धन.
ओहो, ये देखिए रफ्तार के सौदागर अपने रफ्तार में गिरफ्तार कर लिया है बल्लेबाज यश को। बिल्कुल उनके पास कोई जवाब नहीं था। अपना बल्ला हवा में चलाया जरूर, मगर गेंद और बल्ले की सही मायनों में मुलाकात नहीं। नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था, उसका फायदा मिला और दोनों भी बल्लेबाजों ने एक रन तो यहां पे मुकम्मल कर लिया है, मगर एक एक रन से फायदा नहीं होगा। आपको चाहिए बड़े स्ट्रोक। रेहान राजपुरकर, श्रीवर्धन तहसील का ये नायाब हीरा। मुझे याद है रोशन सर, तुमको मैं एक याद जरूर यहां पे बताना चाहूंगा इस खिलाड़ी की। इस गेंद के बाद हम बातचीत जरूर करेंगे। स्लोवर वन, ये है खासियत इस खिलाड़ी की। ये खिलाड़ी जरूर थोड़ा सा पीछे रहा क्योंकि अपने जॉब से, हालांकि घर से बहुत ही रिच किस्म का ये खिलाड़ी है, बहुत रिच है, मगर अपने प्रोफेशन से थोड़ा सा क्रिकेट से दूर रहा प्रोफेशन की वजह से। मगर ये कहां से कहां जा सकता था ये मैं जानता हूं। ओहो, और एक खिलाड़ी है उस्मान जो कि बहुत ही रिच है, खानदानी है। जी हाँ, ये देखिए और एक अलग अलग तरह की गेंदें हमें देखने को मिली है। क्या हुआ है? आउट करार दिया है। गेंद ने बल्ले का ऊपरी सिरा लिया था और फिर भी बल्लेबाज एक रन के लिए दौड़ पड़े थे। अंपायर जी की उंगलियां आसमान में बुलंद और रेहान के खाते में एक विकेट। सर रनआउट के रूप में विकेट है। यस थैंक यू। जी हाँ, रनआउट के रूप में बल्लेबाज मैदान में आ रहे हैं यश जंगली। देखिए पहली गेंद थी लेंथ वाली, दूसरी गेंद थी स्लोवर वन लेग कटर और तीसरी गेंद थी बाउंसर। यानी 3 गेंदों में 3 वेरिएशन आपने तो देख लिए हैं। तो रोशन सर, मैं बात कर रहा था महाशिवरात्रि चषक नौगांव गांव और अलीबाग तहसील में सर्वश्रेष्ठ एक बहुत ही बड़ा टूर्नामेंट होता है। इस साल भी हुआ जहां पे 2,22,000 रुपए प्राइस था। वहां पे इस खिलाड़ी को सेमीफाइनल खेलने का मौका मिला। सेमीफाइनल के लिए वो गए, पहला मैच खेल रहे थे, सेमीफाइनल में मैन ऑफ द मैच, फिर फाइनल खेलने का मौका मिला, फाइनल में भी मैन ऑफ द मैच। मात्र 2 मैच खेले, दोनों मैच में मैन ऑफ द मैच और उत्कृष्ट बल्लेबाज के खिताब में इस खिलाड़ी को नवाजा गया था। यही खिलाड़ी है रेहान राजपुरकर, आरआर। लंबा रनअप और इस बीच देखिए कौन आए हैं, मेरे सबसे फेवरेट खिलाड़ी दर्शन बांदेकर, मैन फ्रॉम सिंधुदुर्ग कोकण। गोवा में बहुत क्रिकेट खेलते हैं, सिंधुदुर्ग में बहुत क्रिकेट खेला है और उसके साथ रत्नागिरी में क्रिकेट खेला है, मगर अब रायगढ़ में आए हैं। तकरीबन 6.3 फुट की ऊंचाई ऊपर वाले ने दी है उन्हें। तेज तर्रार गेंद, मगर इसमें दबा खेल दिया है उसे हवा में। गेंद ऊंची गई है और लंबी भी। पहली गेंद पर स्वागत किया है रेहान का। दर्शन बांदेकर ऑन द फायर। देखिए दर्शन का मतलब क्या होता है। हम कहते हैं कि आज मुझे भगवान का दर्शन करना है, आज मेरे दोस्त का दर्शन हुआ। हालांकि दर्शन मतलब फिलॉसॉफी, दर्शन मतलब फिलॉसॉफी, और अपनी फिलॉसॉफी यहां पे दिखाते हुए कि मेरे पास एक ही फिलॉसॉफी मेरे पास चलती है, वो है दे दनादन। हर गेंद के ऊपर बड़ा प्रहार, बड़े स्ट्रोक और चौके और छक्कों की भरमार। दर्शन फिर से एक बार खेलने के तैयार। बेस्ट वर्सेस बेस्ट ये मुकाबला। और देखिए छक्का लगने के बाद फौरन वहां पे रेहान के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव का असर। ऑफ स्टंप के बाहर भटकते हुए बल्लेबाज से गेंद को दूर रखने की कोशिश करते हुए ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर की तरफ भटक गए और ये वाइड है या नो बॉल ये देखना पड़ेगा। अंपायर जी मुआयना करते हुए, जी हाँ वाइड का इशारा अंपायर जी का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रनों की संख्या 32, 2 विकेटों के नुकसान पर। भोसले वॉरियर्स सेरोंडा यहां पे बल्लेबाजी कर रही है। टॉस हारने के बाद दर्शन बांदेकर, मेरा फेवरेट खिलाड़ी, सामने है बल्लेबाजी करते हैं। उनकी बल्लेबाजी करने का अंदाज निराला। स्लोवर वन थी और उसे खेला है सीधा फील्डर के हाथों में। लॉन्ग ऑफ में पकड़े गए और जो विकेट चाहिए था, बहुत ही कीमती विकेट, बहुत ही मौल्यवान विकेट। दर्शन बांदेकर बैक टू द पवेलियन।
आहा, रेहान 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 फिर से एक बार इस मैदान पर एक ही नाम गूंजता हुआ, रेहान राजपुरकर। मानो साइलेंट मैसेज देते हुए ये नाम याद रखना। दर्शन बांदेकर ने एक छक्का लगा था, उन्हें आसमान दिखाया था, मगर उसी बल्लेबाज को लॉन्ग ऑफ की दिशा में कैच देने पर मजबूर कर दिया दूसरी ही गेंद के ऊपर। सम्माननीय हबीब भाई घये, इनकी तरफ से रेहान के लिए 500 रुपए का इनाम आ चुका है। बहुत बहुत अभिनंदन। आणि याच दरम्यान तळेखार गावचे सरपंच आणि एक स्टायलिस्ट ऑलराउंडर विजय घाणेकर यांना विनंती आहे, विजय घाणेकर आपण व्यासपीठावरती यावं, स्थानापन्न व्हावं, आपला इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे। प्लीज वेलकम मिस्टर विजय घाणेकर। आहा, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, ऐसा कैसा चलेगा। गेंद को आपको देखना होगा, उसके मेरिट के साथ खेलना होगा। अंतिम गेंद यहाँ पे बिंदी आती हुई 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर। अभी 11 वहूर विपक्ष लक्ष्मी 11 तळेखार, दोन्ही संघांचे कर्णधार। चला टॉस करण्यासाठी आपल्याला टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर आम्हाला जॉईन करायचं आहे। वहूर, वहूर म्हणजे अर्थात महाड मध्ये एक गाव आहे वहूर। अभी 11 वहूर, लक्ष्मी 11 तळेखार। मुरुड आणि अलिबाग तालुक्याच्या अगदी बाउंड्रीवरती असलेले हे गाव आणि त्या गावचे सरपंच हँडसम हंग विजय दीनानाथ चौहान। चलिए बैक टू क्रिकेट। लास्ट ओवर रेहान राजपुरकर ने किया था, एक छक्का उस ओवर में आया था, उसके बावजूद रेहान ने खर्च किए थे मात्र 8 रन। क्या बात है रेहान, आपकी बात ही न्यारी है, आपकी बात ही निराली है। 2 विकेट भी उन्होंने इस ओवर में चटकाए थे। सन्माननीय मंगेशजी कांबळी यांना विनंती आहे, सर आपण आपल्या शुभ हस्ते सरपंच तळेखार विजयजी घाणेकर यांचं आपण स्वागत करावं, त्यांचा यथोचित सन्मान करावा। धन्यवाद विजय, अपन इथे आलात। चलिए दोस्तों बैक टू क्रिकेट, मैदान में चलेंगे क्योंकि मैच शुरू हो चुका है। पहली ही गेंद के ऊपर प्रदीप हाले के बल्ले से आया है डाउन द ग्राउंड ये सिक्सर। इस छक्के की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 38 रन। अंतिम ओवर लेके आए हैं उस्मान पटेल, उस्मान को दिखाया आसमान। प्रदीप हाले फिर से एक बार स्ट्राइक एंड पर। जी हां, लोअर फुल टॉस गेंद सीधे बल्ले से खेला है, लॉन्ग ऑन में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग। इस मर्तबा मिलेगा मात्र 1 ही रन। उस्मान पटेल को आपने अक्सर बल्लेबाजी करते हुए देखा होगा, तूफानी बल्लेबाजी उनकी खासियत, उनकी पहचान। जी हां, फिर से एक बार उड़ाया, गई गई गई, ये गेंद भी गई है सीमा रेखा के बाहर। 6 रन। रनों की सख्त जरूरत थी बल्लेबाजी करने वाली टीम थेरोंडा को, और पहली 3 गेंदों में आए हैं 2 छक्के। कुल मिला के 13 रन पहली 3 गेंदों में आ चुके हैं और रनों की संख्या आकार लेती हुई 45 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं।
3 गेंदें अभी भी आना बाकी। उस्मान पटेल को यहाँ पे अच्छी गेंदबाजी करनी होगी, बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से रोकना होगा, वरना जो मेहनत पहले 3 गेंदबाजों ने की है वो यहाँ पे मेहनत के ऊपर पानी फेर सकते हैं और इसी वजह से सोच समझ कर गेंदबाजी करनी होगी। पहली 3 गेंदों में 13 रन आ चुके हैं, 45 रन ऑन स्कोर कार्ड, 3 विकेटों के नुकसान पर। अंतिम ओवर प्रगति पर, उस्मान फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, उस्मान को रोका बल्लेबाज स्वप्निल तांडेल। प्रदीप हाले के बल्ले से एक छक्का, स्वप्निल तांडेल के बल्ले से एक छक्का। हम भी कुछ कम नहीं है, ये बल्लेबाज बताते हुए हमने भी कच्ची गोलियां नहीं खेली है, हम भी कच्चे गुरु के चेले नहीं है। वेरी वेल डन, क्या बात है स्वप्निल। जी हाँ, इसमें दबा अच्छी गेंद थी, बल्लेबाज को ज्यादा विड्थ नहीं मिली, मगर जैसे वैसे उस गेंद को खेला है। जी हाँ, जोरदार अपील रन आउट के लिए, मगर यहाँ पे मेरे ख्याल से 2 रन मुकम्मल हो चुके हैं। इन 2 रनों के साथ 47 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 3 विकेटों के नुकसान पर। आप देख रहे हैं सोयरे चषक 2025। ओहो, वाइड यॉर्कर। देखिए, ये समझा था कि ये वाइड हो सकता है, मगर एक वाइड लाइन होती है, गाइड लाइन होती है, उस वाइड गाइड लाइन के अंदर से गेंद निकल गई। चतुराई के साथ, दिमाग के साथ, होशियारी के साथ यहाँ पे गेंदबाजी कर रहे हैं उस्मान पटेल। जैसे मैंने कहा था उसी तरह से गेंदबाजी हो रही है। जी हाँ, इसमें दबा फुल टॉस गेंद, शॉर्ट फाइन लेग दिशा में, सीधा फील्डर के हाथों में, मगर नो बॉल करार दिया है। इसी बीच आम तो आम और गुठलियों के भी दाम। नो बॉल के रूप में 1 रन, बल्लेबाजों ने दौड़कर 1 रन मुकम्मल कर लिया है। और यस, तो दोस्तों 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले सत्र का खेल यहां से खत्म हो चुका है। रनों की संख्या 50 रन और जीतने के लिए 51 रनों की जरूरत। लब्बैक मांडला को 51 रन चाहिए, 24 गेंदे और 51 रन जीत के लिए। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी हमें देखने को मिली, क्योंकि इस मैदान पर पहले मैच में हमने 70 रन देखे, दूसरे मैच में 2 ओवर में ही 50 रन मुकम्मल होते हुए देखे, और अब यहाँ पे लब्बैक मांडला को सुनहरा मौका हमें नजर आता हुआ। मगर दोस्तों, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज, अविश्वसनीय और अनिश्चितताओं से भरा हुआ एक खेल जिसमें हर प्रेडिक्शन फेल। कौन जीतता है, कौन हारता है, इसके बारे में फिर से एक बार ब्यौरा देने के लिए माइक्रोफोन पर मैं दावत देना चाहूंगा हमारे काबिल दोस्त रोशन सर को। धन्यवाद। वहूर संघाचे संघनायक इथे आलेले आहेत। तळेखार संघाचे संघनायक सर आपण टॉस करूया। वहूर संघाचे संघनायक येथे आलेले आहेत। यस, तळेखार संघाचे कर्णधार सुद्धा आलेले आहेत, मथुर। चलिए दोस्तों, हम फिर से एक बार रोशन सर की तरफ चलते हैं। धन्यवाद।
हॅलो हॅलो राजेशी घोळे यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. पहिल्या फेरीमधला अंतिम सामना अभि 11 वहूर विपक्ष लक्ष्मी 11 तळेखार. एक्कावन्न धावांचं टार्गेट मागच्याही मॅच मध्ये 51 धावांचं टार्गेट होतं आणि ते धावांचा पाठलाग अलिबाग संघाने 2.2 चेंडूंमध्ये पूर्ण केला. तर या मॅच मध्ये 51 धावांचा पाठलाग होईल का किंबहुना धावा डिपेंड होतील हे पाहायचं आहे. कारण 2 आयकॉन खेळाडू परेश ठाकूर दुतुमचा खेळाडू उरणचा आणि त्याच्या बरोबरीने दर्शन बांदेकर तळकोकणातला हा खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हा खेळाडू मैदानामध्ये आज खरं तर मुरुड तालुक्यामध्ये काशीत नगरीमध्ये दाखल झाला. त्याचं देखील वेलकम या ठिकाणी आपण करूया. टॉस केला जातोय गोले साहेबांच्या शुभ हस्ते. टॉस अंतिम सामना अभि 11 वहूर विपक्ष लक्ष्मी 11 तळेखार या दोन टीम मध्ये या खरं तर लढतीचा टॉस केला जाईल. बेस्ट ऑफ लक. आणि टॉस जिंकलाय वहूर तळेखार टीमने. अभिनंदन. तुमचा जो काही निर्णय असेल हा सामना संपला की लगेच निर्णय घ्या आणि सामन्याला सुरुवात करा. बेस्ट ऑफ लक. 51 धावा 51. 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी आता बघूया आयकॉन खेळाडू रिहान राजपूरकर आणि उस्मान पटेल रायगड का टायगर बरोबर ज्याला संबोधलं जातं तो खेळाडू या टीम मध्ये आहे. लब्बेक 11 मांडला या संघामध्ये सलामीवीर म्हणून मैदानाकडे चाललाय उस्मान. खरं तर मैदानामध्ये एकदा एखाद्या वेळेला बरसला की त्याचा खेळ पाहताना प्रत्येक प्रेक्षकाला चाहत्याला वाटतं की हा खेळाडू आउट होता कामा नये. कारण त्याच्याकडे असणारे क्रिकेटचे सौंदर्यमय फटके चहू बाजूला अगदी साध्या सोप्या अँगलने क्लीन हिटिंग फलंदाजी उस्मानची पाहिली. खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर रेकॉर्ड्स ज्याच्या नावावरती असणारा खेळाडू उस्मान पटेल यावेळेला मैदानाकडे चाललाय. यंदाच्या हंगामामध्ये खरं तर आपण पहिला बाग 11 तळोजा हा ग्रामीण संघ फार कमी स्पर्धांमध्ये सहभागी होताना पाहायला मिळाला आणि बहुतांश वेळेला आपण पाहिला उस्मान देखील बॅटपॅचला संघर्ष करतोय. बॅटपॅच घेऊनच मैदानामध्ये होतं. आज या स्पर्धेमध्ये त्याच्याकडून देखील चांगल्या कामगिरीची अपेक्षा इथल्या प्रत्येक चाहत्याला असेल किंबहुना लब्बे किल्ले पण मांडला संघाला असेल. उस्मान आणि त्याच्या बरोबरीने असलेला खेळाडू उस्मान पटेल आणि सफीर दाखवे हे दोन खेळाडू मैदानाकडे चालले. उस्मान पटेल आणि सफीर दाखवे हे दोन खेळाडू मैदानाकडे चाललेत. खरं तर दाखवे ब्रदर्स जमीर भाई यांचं आपण पहिलं षटक पाहिलं आणि जबरदस्त गोलंदाज आणि त्याहीपेक्षा तो दर्शन बांदेकरचा त्याने झेल टिपला लॉंग ऑफला. अनुभवी खेळाडू त्यांचं विशेष कौतुक व्हायला हवं. आणि बॉलिंग मार्कवरती निमेश हाले हा खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. बिग फाईट दोन टीमच्या दरम्यान. अलिबाग मुरुड मतदारसंघाचे कार्यसम्राट लोकप्रिय दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी साहेबांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून डीसीबी ग्रुप काशीत आयोजित सोयरे चषक 2025 चं हे शानदार दमदार वजनदार पर्व. यंदा खरं तर स्पर्धा लेट आली परंतु थेट प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि तरीही या स्पर्धेची क्रेज मात्र कमी झालेली नाहीये. अनेक वेळा आपण पाहिला या स्पर्धेमध्ये सलग 2 वर्ष सहभागी झालेला संघ त्याला तिसऱ्या वर्षामध्ये प्रवेश देखील घेतली नव्हती आणि जो संघ चॅम्पियन म्हणला त्यांनाही मोफत प्रवेश या स्पर्धेत दिला. त्यामुळे आगळं वेगळं नाविन्य जर तुम्हाला कुठे पाहायचं असेल एखाद्या स्पर्धेमध्ये तर नक्कीच काशीदला या आणि या स्पर्धेला भेट द्या. आणि यंदा बैल जोडी मालिकावीर नाही आहे तर जो संघ मालक असेल संघाचा चॅम्पियन त्याला दिली जाईल. पहिला बॉल फुल टॉस उस्मानने दाखवला आसमान. क्या बात है. रायगड का टाइगर पहिल्याच बॉलवरती स्वैग से करेंगे सबका स्वागत. उस्मान की झलक सबसे अलग. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकत मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. बॅटिंग पॅराडाइज विकेट म्हणून या खतर विकेटला आणि या मैदानाला संबोधलं जातं कारण संध्याकाळी
आपण पाहिलं नॅचरली संध्याकाळ झाली की नंतर पश्चिमेकडून वारे पूर्वेकडे वाहतात, त्याचा फायदा या मैदानावरती होतो. हवा ज्या दिशेने असते, बॉल हवाय, चला बॉलची पूर्तता करा, त्या दिशेने जर का फटके मारले तर थोडासा ॲडव्हान्टेज फलंदाजांना मिळतो, बॉल ट्रॅव्हल होतो बाउंड्रीच्या बाहेर. आणि पहिला बॉल उस्मानसाठी फुल टॉस, त्याच्यामध्ये फुल टोल वसूल करणारा हा फटका. तळोजे खरं तर आपण पहिला पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील हे गाव आहे तळोजे, त्या तळोजे गावचा हा खेळाडू. तळोजे म्हटलं की फेमस अफलातून, परंतु त्याहीपेक्षा टेनिस क्रिकेटमधला सर्वात फेमस उस्मान पटेल या तळोजे गावानं दिलाय. आणि आज तो मात्र मैदानामध्ये उतरला, पहिला बॉल षटकार ठोकलाय. मुरुडमध्ये आल्यानंतर खरं तर मुरुडचे प्रसिद्ध गोड खाजे देखील फेमस आहेत. आणि आज मात्र उस्मान मैदानाच्या आतमध्ये आला, त्याने मात्र पहिल्या बॉलमध्ये दाखवलं गोलंदाज निमेश हालेला आसमान. कमालीचं टायमिंग, कमालीचा बेधडक फटका उस्मानचा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लेग बिफोर द विकेट, LBW बिग विकेट. मोठा धक्का बसलाय बॅटिंग करत असताना लबेक मांडला टीमला. दुसऱ्याच बॉलमध्ये प्रत्युत्तर दिलं निमेशने, क्या बात आहे. समोर रायगडचा टायगर आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र केलेलं कमबॅक, कौतुक करावं तितकं कमी. धाडस दाखवलंय गोलंदाजाने आणि ग्रेट कमबॅक. मागचा बॉल खराब लाईन लेंथ मध्ये फुल टॉस, त्यानंतर आपण पाहिला बरोबर पॅडलाईनचा बॉल, इम्पॅक्ट प्लम LB पंचांनी घोषित केलंय. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात हा खेळाडू बाद झाला. का तर उस्मान एक उत्तम दर्जाचा खरं तर स्पोर्ट्समॅन स्पिरिट जपणारा खेळाडू आहे. अनेक वेळा उस्मानच्या इनिंग पाहिल्या जर तुम्ही युट्यूबवरती जाऊन, तर अनेक वेळा पंचांच्या निर्णयाचा तो सन्मान करतो की बहुना एखाद्या खेळाडूला तो चांगला मोठाला. त्यामुळे आता रिहानवरती मोठी जबाबदारी राहील, आपल्या संघाच्या विजयासाठी मात्र त्याला मोलाचं योगदान द्यावं लागेल. आणि अनेक वेळा अशा क्रुशल कंडिशनला मग त्याने चांगली भूमिका साकारली आहे आणि आपली तीच भूमिका तुम्हाला अगर तर एक उत्तम दर्जा खेळाडू म्हणून सिद्ध करून देईल. त्यामुळे इथे आता चांगली भूमिका साकारायला लागेल रिहान राजपूरकर या खेळाडूला. चौथ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाकडे आला, एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे, तो म्हणजे सफीर दाखवे. दाखवे ब्रदर्स मैदानामध्ये, दाखवे ब्रदर्स. आणि इथे आपण बघा सफीरला, जमीरने चांगली गोलंदाजी केली, एक लिजंड क्रिकेटर. सफीर नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. नौका खेळाडू रिहान राजपूरकरला आपण रायगड प्रीमियर लीगच्या अनेक सीझनमध्ये खेळताना पाहिलं आणि आज लब्बेक मांडला या संघाकडून तो खेळतोय ॲज आयकॉन म्हणून. त्याची भूमिका कशी राहील येणाऱ्या कालावधीमध्ये पाहावी लागेल. दोन खेळाडू बाद झाले पहिल्या ओव्हरमध्ये, जितकं कौतुक करावं तितकं कमी निमेश हाले या खेळाडूचं, या गोलंदाजाचं. ओ द स्टम्प्स, नेक्स्ट बॉल, आले आल्या प्रहार, क्या बात आहे. दोन्ही आयकॉन खेळाडू, दोन्ही आयकॉन खेळून आपलं अकाउंट ओपन केलं षटकाराने. डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक्स होता रिहान राजपूरकरच्या बॅटमधून. व्हर्टिकल अँगल, फुल फेस ऑफ द बॅट, 90 अंशाचा कोण तयार केला आणि डाऊन द ग्राउंड फटके आपण पाहिले स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा बऱ्याच वेळी हा फटका नेहमी चर्चेमध्ये राहिला. बरोबर 90 अँगल 90 अँगलमध्ये बॅटचा व्हर्टिकल फ्लो आणि त्या दिशेने मात्र डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक पाहायला मिळाला. रिहान राजपूरकरच्या बॅटमधून 6 धावा आल्या. या क्षणाला आपण पाहताय मैदानामध्ये जर का थेरोंड संघाला रिहानचा विकेट मिळाला तर दबाव पूर्णपणे बॅटिंग करणाऱ्या लब्बेक मांडला टीमवरती राहील. खरं ऑलरेडी 2 खेळाडू बाद झाले आणि त्यामध्ये रिहानचा विकेट मिळाला तर मात्र दबाव हा पूर्णपणे मांडला संघावरती राहील. त्यामुळे इथे विकेट मॅटर करेल. हा सामना जिंकायचा असेल थेरोंड टीमला तर विकेट फार महत्वाचे राहतील, कारण मागच्या सामन्यामध्ये 51 धावांचा पाठलाग मृणाल वर्सोलकरच्या संघाने 2.2 म्हणजे 14 बॉलमध्ये केला. त्यामुळे इथे एक्कावन्न धावा चेस करणं इतकं कठीण नाहीये. ऑन साइडला गॅप मध्ये प्लेसमेंट आणि बॉल निघाला जमिनीला घरंगत, अलॉंग विथ कार्पेट, बाउंड्रीलाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. 1 ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा आल्या धावफलकावरती 2 गडी बाद 16. आता येणारे 18 बॉल विजयासाठी 35 धावांचं समीकरण लब्बेक मांडला टीम समोर. यानंतरचा होणारा सामना अबी 11 बहूर विपक्ष लक्ष्मी 11 तळेकार. तळेकार टीमने टॉस जिंकलाय. हा सामना संपला की आपण व्यासपीठासमोर दोन्ही संघ या लाईनअप मध्ये मैदानाकडे जायचं. लाईनअप मध्येच तुम्हाला मैदान सोडायचं आहे. खरं तर खूप चांगल्या नियमावली आहेत या स्पर्धेमध्ये. सलामीला कंपल्सरी एक ग्रामीणचा खेळाडू असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक कंपल्सरी ग्रामीणचा खेळाडूच फेकेल. तुम्हाला गार्ड मैदानाच्या आतमध्ये परिधान करता येणार नाही किंवा काढता देखील येणार नाहीये. या स्पर्धेमध्ये ऑब्जेक्शन जर का एखाद्या संघाला घ्यायचे असेल प्रतिस्पर्धी संघावरती तर ते टॉसच्या अगोदर, सामना चालू होण्या अगोदरच घेतले जातील, कारण त्यानंतर ते ऑब्जेक्शन ग्राह्य धरले जाणार नाहीत. खूप चांगली
हॅलो, दर्शन बांदेकर हा खेळाडू मैदानाकडे आलाय. खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा खेळाडू, त्याचा रेकॉर्ड्स आपण ऐकला मगाशी यासीन मर्चंट सरांनी सांगितलं. 5 षटकार ठोकल्यानंतर शेवटच्या बॉलला सन्मान देणारा एक उत्तम दर्जाचा खेळाडू. यंदा रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये तो खेळला आणि त्याने सांगितलं हे माझं ड्रीम होतं, या स्पर्धेमध्ये खेळण्याची एक इच्छा होती, ती मात्र पूर्ण झाली आणि त्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू सामनावीर देखील राहिला होता. कोकण प्रांत म्हटला की पालघर ते सिंधुदुर्ग अधिक शेवटचा टोक, तळ कोकणातला हा खेळाडू. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा खेळाडू. मालवण एक खरं तर आणखी एक प्रसिद्ध ठिकाण आहे, पर्यटन स्थळ देवबाग. मोठ्या संख्येने ज्या पद्धतीने काशीदमध्ये पर्यटक येत असतात संपूर्ण भारतभरातून, तशाच संख्येने मोठ्या संख्येने मालवणमध्ये देखील आपण पर्यटक जाताना पाहिले. आज आपण सध्या आहोत खरं तर काशीद येथे, काशीद बीचच्या अगदी बाजूला निसर्गरम्य ठिकाणामध्ये आपण आहोत. DCB ग्रुप काशीद आयोजित सोयरे चषक 2025 हे दमदार पर्व. सगळे सोयरे आदरणीय आमदार महेंद्रशेठ दळवी आणि सन्माननीय नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक यांच्या नात्याला समर्पित करणारी, यांच्या नात्याला डेडिकेट करणारी स्पर्धा म्हणजे सोयरे चषक. या स्पर्धेचं आयोजन 18 बॉल 35 आयकॉन दर्शन बांदेकरचं हे षटक फार महत्वाचं राहील. पहिला बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, लो फुल टॉस आहे, कट केला बॉलला, बॉल चला बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये. सेकंडचा कॉल, 2 धाबा अगदी सहजगत्या घेऊन गेले हे दोन्ही खेळाडू. चांगलं कॉलिंग, त्यांनाही माहिती आहे दर्शन बांदेकरचं षटक फार महत्वाचं आहे. आयकॉन खेळाडू बघा, त्याची देहबोली, उंची 6 फूटच्या देखील वर आहे. जमायकन खेळाडू आपण पाहिले कॅरिबियन, पोलार्ड, कार्लस ब्राथवेट, क्रिस गेल या खेळाडूंची उंची जर पाहिली तर अतिशय उंच देहबोलीचे. बरेचसे आपण पाहिले खरं तर बाहेरच्या विदेशी कंट्रीमधील खेळाडू देखील जर पाहिले त्यांची उंची खूप उंच असते आणि त्या चनीचे खेळाडू नेहमी क्रिकेटमध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी करताना पाहायला मिळाले. याही वेळेला दर्शन बांदेकर आलाय, खोलात टाकला, यॉर्करचा प्रयत्न होता, बॅक टू द बॉलर, अगदी त्यांच्या समोरून बॉल निघाला मागे, डीप मध्ये फिल्डर आहेत. सेकंडचा कॉल आणि 2 धावा. रिहान राजपूरकरची स्ट्रॅटर्जी चांगली आहे. या षटकामध्ये जितका जास्त स्ट्राईकला राहील फलंदाज सफीर दाखवे, तितका चांगला ऍडव्हान्टेज राहील मांडला टीमला. कारण रिस्क घ्यायची नाही रिहान राजपूरकरला. ज्या पद्धतीने रिस्क घेतली होती रिहान राजपूरकरच्या अगेन्स्ट दर्शन बांदेकरने, तो झेलबाद झाला होता. कारण या मॅच मध्ये विकेट, मी मगाशी म्हटलं, फार महत्वाचे राहतील. जर का विकेट मिळाले तर धाबा वाचवता येतील, धाबा डिपेंड करता येतील. विकेट हवा आहे. याही वेळेला धीम्या गतीचा फ्लाइट दिला यॉर्कर, लो फुल टॉस, पुन्हा एकदा सेकंड. रिहान राजपूरकर रनिंग बिटवीन द विकेट मध्ये प्रचंड चप्पल आणि ऍक्टिव्ह असा हा खेळाडू. 2 धाबा घेत असताना त्या ठिकाणी 2 धाबा आल्या. 2 रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 22, 2 बाद 22 नेल्सन फिगर 222 22 धावफलकावरती आहेत. 1.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर अजूनही विजयासाठी तब्बल 29 धावांची गरज येणाऱ्या 15 चेंडूमध्ये. 15 बॉल 29 हे 3 चेंडू फार महत्वाचे राहतील. दर्शन बांदेकर कमबॅक करून देईल का हे पाहावं लागेल. जबरदस्त एक चांगला अष्टपैलू खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूचा बोलबाला राहिलाय. आयकॉनच्या भूमिकेमध्ये सध्या तो आहे. दूरवरचा प्रवास पूर्ण करत मात्र या स्पर्धेमध्ये तो सहभागी झालाय. त्यालाही आपली एक नावाची एक वेगळी छाप या स्पर्धेमध्ये सोडायची, या मैदानामध्ये सोडायचे आहे. अराउंड द विकेट अँगल बदलला, ट्रॅक बदलला आणि यावेळेला आतली कडा घेत, हलकीशी आतली कडा घेत त्यांनी बॉल निघाला होता मागे. रिस्क घेत नाही रिहान राजपूरकर, अगदी योग्य निर्णय. डॉट बॉल येणारे 14 चेंडू आणि 29 धावा. प्रत्येक वेळा तुम्हाला विचार करूनच पुढे चालावं लागतं. असं म्हणतात पायाने चालाल तर अंतर कापाल, डोक्याचा वापर करून चालाल तरच ध्येय गाठाल. रणनीती फार महत्वाची आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही स्ट्रॅटर्जी तुम्हाला आखावी लागते. गेम प्लॅनिंग हे फार महत्वाचं असतं. वेगवान चेंडू याही वेळेला आपण पाहिला, बॉलच्या मेरिटनुसार स्लॅश केला होता बॉलला, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला बॉल फील्ड झाला. दरम्यान एक सिंगल या चेंडूवरती मिळाली. आता बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. शेवटचा बॉल या ओव्हर मधला, रिहान या बॉलला सन्मान देऊन सिंगल घेईल किंवा मोठा फटका खेळेल हे पाहावं लागेल. कारण या ठिकाणी आता समीकरण बनलंय, शेवटचे बॉल असतील मैदानामध्ये 13 विजयासाठी 28 धावा. हा सामना पूर्णपणे बॅलन्स आहे. दोलायमान परिस्थितीमध्ये झुकलेला हा सामना आहे. जर इथे विकेट मिळाला रिहानचा तर या सामन्यामध्ये पारड जड होईल फिल्डिंग करणाऱ्या थेरोंडा संघाचं. आणि मोठा फटका जर आला, बघा सेन्सिबल क्रिकेट, मी मगाशी म्हटलं बेस्ट वर्सेस बेस्ट, आणि कमालीचं खरं तर या ठिकाणी संयम दाखवलाय. टेम्परामेंट हे देखील फार महत्वाचं आहे. कारण संयम जर तुम्ही दाखवाल तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल. आणि इथे मात्र सिंगल घेत असताना एंड बदलला. दर्शन बांदेकरने या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल फिगर
कमी धाबा, कारण या मैदानावरती 8, 9, 10च्या रेंजमध्ये जो गोलंदाज धाबा खर्च करतो तो खऱ्या अर्थाने एक उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे, कारण बॅटिंग पॅराडाईज विकेट आहे आणि अशा विकेटवरती फक्त 8 धाबा खर्च केल्या. 24 धाबा धावफलकावरती आहेत. आता येणारे बॉल असेल 12, विजयासाठी 27 धाबांचं समीकरण. पाणी घेऊन चला मैदानाकडे. मागच्या सामन्याचं आपण कंपॅरिझन केलं, मागच्या इनिंगचं जर आपण कंपॅरिझन केलं तर मागच्या 2 ओव्हरमध्ये 24 धाबा होत्या आणि याही वेळेला 24 धाबा आहेत. आता 12 मध्ये बनवायच्या 27. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 26 धाबा आल्या होत्या. आता 12-27चं समीकरण. मॅच ऑन आहे. 13.50 हा रिक्वायर्ड रन रेट असेल या मॅच मध्ये. आणि अजूनही आणखीन एक चांगला गोलंदाज आहे थेरोंडा टीमकडे, तो म्हणजे परेश ठाकूर. डाव्या हाताचा खरं तर एक जबरदस्त गोलंदाज परेश ठाकूर. दुतुमचा हा खेळाडू ज्याला ज्युनियर कृष्णा सातपुते ही उपाधी मिळाली होती, कारण बॉटम हँडचे फटके हे कृष्णा सातपुते यांच्याकडून आपण नेहमी पाहिले. टेनिस क्रिकेटचा देव म्हणून त्याला संबोधलं होतं. परंतु उरण तालुक्यामध्ये असा एक खेळाडू ज्याने अल्पावधीमध्ये प्रसिद्धी मिळवली तो दुतुम गावचा स्टार परेश ठाकूर. मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. परेश ठाकूरला आपण या ठिकाणी पाहताय. 12-27 हे षटक देखील तितकंच महत्वाचं राहील. गावदेवी गावठाण एक नामांकित संघ आहे. त्या गावदेवी गावठाण संघाकडून परेशला आपण खेळताना अनेक वेळा पाहिलं. व्यावसायिक गटामध्ये, तालुका वाईज पोल असेल, ओपन क्रिकेट असेल, अशा ते प्रत्येक फॉर्मॅटमध्ये, ग्रामीण फॉर्मॅटमध्ये या खेळाडूला पाहिलं. परंतु आज आयकॉन श्रीवर्धन, मसा, मुरुड या खरतर तालुक्यांमध्ये आपण पाहिलं आयकॉन फॉर्मॅट हे प्रचंड मोठ्या प्रमाणात चालतं. आणि आज काशीरमध्ये आपण सध्या आहोत. सोयरे चषकामध्ये 2 आयकॉन आणि 9 ग्रामीणचे खेळाडू घेऊन प्रत्येक संघ मैदानामध्ये उतरतोय. आणि यावेळेला आता रिहान राजपूरकर समोर एक मोठं आव्हान आहे. या ओव्हरमध्ये कमीत कमी 10 ते 12 धाबा कोणत्याही परिस्थितीमध्ये बनवावे लागतील. आणि समोर डाव्या हाताचा खरं तर एक जबरदस्त शैलीदार वर्सटाईल गोलंदाज आलाय. बघा बॉलिंग ऍक्शन. हाफ ट्रॅकर आहे रिहान राजपूरकर. ऑन साइडला स्टेप आउट झाले आणि स्लॉट मध्ये आला बॉल. पूल करत असताना बॉलला पाठवला सीमा पार. षटकार. 6 धाबा. अफलातून टायमिंग. म्हटलं संयम फार महत्वाचा आहे आणि ज्याच्याकडे संयम आहे तो नक्कीच यशस्वी बनेल. आणि इथे मात्र आता आक्रमणाला सुरुवात झाली आहे. अंतिम 11 चेंडू. आता विजयासाठी 21 धावा. रिहान राजपूरकर या सामन्यामध्ये खलनायक होईल थेरोंडा टीमसाठी कदाचित. वन्स अगेन फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हॉट अ शॉट. फक्त टायमिंगच्या आधारावरती हा स्ट्रोक्स होता. पुन्हा एकदा बघत राहा, पाहत राहा असा हा फटका रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहूया. हँड अँड आय कोऑर्डिनेशन आणि काय बॉटम हँड होता या फटक्यामध्ये. लाजवाब. स्टँड अँड डिलिव्हर्ड. अफलातून टायमिंग. यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर वरती देखील हा षटकार. या फटक्यामध्ये रिहान राजपूरकरचा क्लास, रिहान राजपूरकरचा असलेला कौशल्य, टॅलेंट पाहायला मिळाला. अफलातून टायमिंग. 6 धावा या फटक्यावरती मिळाल्या. आता सामना अगदी सोपा होत चालला. 10 बॉल 15चं समीकरण लबेक मांडला टीम समोर. ऑन साइडला ऍडजस्टेबल फटका. थोडी दिशा दिली बॉलला. ऑन साइडला केले. वाईस टोंगाला फिल्डर सरकले. सेकंडचा कॉल. 2 धावा घेत असताना मैदानामध्ये रिहान राजपूरकर हा खेळाडू. मी मगाशी म्हटलं डोक्याचा वापर करावा लागेल. आता या मॅच मध्ये 2 षटकार आल्यानंतर मात्र थोडासा संयम देखील दाखवला. सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हणता येईल, जिथे आता धावा आणि बॉल मधला अंतर कमी झालंय आणि अशा वेळेला सिंगल डबलला देखील महत्व द्यावं लागेल. आणि हे ओळखलंय रिहान राजपूरकर या फलंदाजाने. 9 चेंडूमध्ये 13चं समीकरण सामन्यामध्ये आलंय. हा सामना आपण पाहता 9 बॉल 13. पहिले 2 बॉल 2 मोठे धमाके झाले, त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स लेवल कमी झाला. परंतु काल एक सामना पाहिला रोहा संघाला 12 बॉल 13 धावा करून दिल्या नव्हता. या बला बॉल थोडासा डायव्हर्ट झाला. फिल्डरचंही कौतुक करायला गेलं. मागे असले 2 क्षेत्ररक्षक. शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन. प्रचंड अलर्ट राहावं लागतं, सावधान राहावं लागतं. आणि इथे मात्र 1 रन या बॉलवरती मिळाली. 1 रनच्या मदतीने आता समीकरण बनलं 8 बॉल 12 धावा. 8 चेंडूमध्ये 12. काल 12 बॉल 13 धावा रोहा संघाला करता आल्या नव्हत्या सर्वे संघाच्या अगेन्स्ट. आणि तो सामना जिंकल्यानंतर मात्र केतन मात्रे, राज धाडवेने काय फलंदाजी केली 2 सामन्यांमध्ये. हाफ ट्रॅकर होता. आदललेला आपटलेला बॉल. सेकंड नाही, पहिली रन मात्र कंप्लीट केले. पंचांचा इशारा. वाईट +1. 2 धावा असतील या बॉलवरती बॅटिंग करत असताना मैदानामध्ये लबेक मांडला टीमसाठी. आता 8 चेंडूमध्ये 10 धाबांचं समीकरण. बघा स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक आता रिहान राजपूरकडे आले आणि फुलटॉस रिहान साठी होता. बॉलला पाठवलंय फुलटॉस वरती. पुन्हा एकदा आक्रमण. स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना हा गगनचुंबी अवकाशाला गवसणी घालणारा हा दमदार षटकार. 6 धावा.
बघा उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि ऑफिशियली 9चं टायमिंग आहे रिपोर्टिंग करायचं पहिल्या 2 संघांना आणि जर का 9:30ला पहिला बॉल पडला नाहीये तर जो संघ उशिरा येईल त्याला बॉलची पेनल्टी घोषित केली जाईल याची नोंद प्रत्येक संघाने घ्या उद्या कोणते सामने असेल आम्ही अनाउन्समेंट करू उद्याचं लॉट्स परंतु जे संघ उद्या सहभागी झालेले आहेत त्यांना देखील आम्ही विनंती करू आपण लाईव्हच्या माध्यमातून जर का स्पर्धा पाहत असाल तर वेळेवरती या कारण शेवटचा दिवस आहे आणि 9 सामने असतील आणि त्याहीपेक्षा पाहुण्यांचं आगमन मोठ्या संख्येने होईल थोडासा आम्हालाही पॉज घ्यावा लागेल त्यांच्या स्वागतासाठी त्यामुळे सर्व संघ आपण वेळेवरती या 6 बॉल 3 फक्त 3 धावांची गरज आहे 6 चेंडूमध्ये 6 बॉल 3 तर यंदा रायगड प्रीमियर लीग मध्ये एक रेकॉर्ड झाला होता MD वॉरियर्स अलिबाग संघाच्या अगेन्स्ट 6 मध्ये 1 धाव डिपेंड केली होती मेडन षटक टाकलं होतं पनवेल बेलवली गावचा खेळाडू अजय पाटीलने त्यामुळे इथेही जर का हा सामना जिंकायचा असेल तर मात्र एखादं महत्वपूर्ण षटक फेकावं लागेल गोलंदाजाला पारस तांडेल परेश ठाकूरने तब्बल 23 धावा खर्च केल्या त्यामुळे हा सामना सोपा झाला 24 धावा एक एक्स्ट्रा रन देखील खर्च केली त्यामुळे हा सामना आता सोपा झाला फक्त 3 धावांची गरज 6 बॉल मध्ये समोर रिहान राजपूरकर पहिला बॉल धीम्या गतीचा होता तर बॅटन पॅटच्या मधून चाललाय बघा हा सामना तितका सोपा नाहीये जर का आणखीन एका दुसरा डॉट आला किंबहुना रिहानचा विकेट मिळाला तर मात्र सामन्यामध्ये आणखीन मजा येईल सामन्याची चुरस वाढेल सामना आणखीन तुम्हाला अटीतटीचा होताना पाहायला मिळेल नेक्स्ट बॉल तयार लेग क्लानचा प्रयत्न आहे लाऊड अपील पंचांचा बोट अवकाशाकडे फिंगर गोज अप कहाणी में ट्विस्ट रिहान राजपूरकरचा विकेट मिळालाय 4 बॉल 3 4 चेंडू आणि 3 धावा समीकरण फाईन लेगला फाईन चौकार खेळायचा होता फाईन लेग मध्ये टार्गेट केलं होतं रिहान ले मधून हलकीशी कडा घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये भिसावला आणि झेलबाद झाले कॉट बिहाइंड द विकेट च्या स्वरूपात खेळाडू बाद आता मैदानामध्ये समीकरण उरलंय 4 चेंडू आणि 3 धावा आरसील शेख हा खेळाडू मैदानाकडे चला बघा इथून सामना जिंकायचा असेल तर मी मगाशी ज्या गोष्टीचा उल्लेख केला पारस तांडेलला एक खरं तर चमत्कार घडवावा लागेल जादुई स्पेल ज्याला म्हणता येईल ते करावं लागेल आणि जर का या धावा वाचवल्या तर मात्र इथे होणाऱ्या प्रत्येक वेळेला दरवर्षी या स्पर्धेमध्ये एक नाव चर्चेमध्ये राहील ते नाव असेल पारस तांडेल कारण या ठिकाणी 6 बॉल 3 धावा डिपेंड करणं तितकं सोपं काम नाहीये आणि जर का करून दाखवलं तर मात्र या खेळाडूचा उदो जय जयकार होताना पाहायला मिळेल पारस तांडेलकडे क्षमता आहे बघा विजय रिहान राजपूरकर त्यांनी विकेट काढला आता पारसला अजूनही 4 मध्ये 3 धावा डिपेंड करायचा नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय आरसील शेख दबाव राहील फलंदाजावरती 3 धावा बनवणं तितकं सोपं नाही आहे कारण सिंगल डबल काढणं आजकाल टेनिस क्रिकेटमध्ये मोठी अडचण निर्माण होते फलंदाजांना षटकार चौकार कोणीही मारू शकतो म्हणजे सिंगल डबल काढताना टेक्निकली परफेक्ट व्हावं लागतं याही वेळेला आपण पाहता स्विंग अँड मिस क्या बात है 3 बॉल सलगचे डॉट या ठिकाणी पाहायला मिळाले बघा या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू नाहीये ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय अंतिम असेल याची नोंद प्रत्येक संघाने घ्या ही सूचना आम्ही प्रत्येक संघांना करू पंचांचा निर्णय अंतिम आणि हा शेवटचा असेल 3 चेंडू मध्ये 3 धावा बघा आता या मॅच मध्ये मजा येईल रन बॉल हा समीकरण आलाय कालचा सामना मला आठवला 3 बॉल 3 अगरदांडा विपक्ष शिरडोन सलग 2 डॉट बॉल त्यानंतर 1 बॉल 3 असताना षटकार फलंदाजाने ठोकला होता अगरदांडा संघाच्या खेळाडूने आता यावेळेला पुढचे 2 बॉल तितकेच महत्वाचे राहतील आरसील शेख मध्ये दबाव असेल या ठिकाणी 90 किलो मांडला संघामध्ये दबाव असेल गोलंदाज पारस तांडेल वरती अंतिम 3 बॉल आणि 3चं समीकरण ड्रीम स्पेल टाकायचं आहे स्वप्नवत खरं तर हा स्पेल टाकावा लागेल गोलंदाजाला फुल टॉस बॉल आक्रमण चढवलं उंची घेतली आणि अंतर देखील कापलं यस इट इज आउट ऑफ द पार्क हा षटकार येतो आणि विजयी झाला या ठिकाणी मैदानामध्ये 90 मांडला हा संघ अभिनंदन पुन्हा एकदा हा फटका आपण पाहिला फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण पाहायला मिळालं हा सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतो 90 मांडला तळेकार आणि एका बाजूला पुढचा संघ असेल वहूर शुभम जाधव हा देखील एक आयकॉन खेळाडू पुढच्या सामन्यामध्ये असेल इन ऍक्शन मध्ये तर या सामन्याचा हिरो सामनावीर रिहान राजपूरकर अष्टपैलू कामगिरी करत हा खेळाडू ठरला या सामन्यामध्ये हिरो सामनावीर
33 धावा, 1 विकेट ज्याच्या नावावरती राहिल्या तो रिहान राजपूरकर ठरला या सामन्याचा हिरो, सामनावीर. मॅच समरी आपण जर पाहिली, हा सामना शेवटपर्यंत आला होता. जर का आणखीन एखादा डॉट बॉल विकेट आला असता तर दबाव लब्बेक केली पण मांडला संघावरती पाहायला मिळाला असा. बधू आर्शिल शेखने ठोकलेला षटकार या ठिकाणी दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतो. लब्बेक केली पण मांडला हा संघ. रिहान राजपूरकर या आपला आदरणीय आमचे याशीर मर्चंट सर यांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देऊया.